षटकार. पाहायला मिळालं चांगलं इम्प्रोवाइजमेंट पाहायला मिळालं ते मंदार गुरव कडून. स्विचिट आणि रिव्हर्सचा बादशाह म्हणून सुद्धा या खेळाडूची ओळख आहे. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय बिग बॅश काळा चौकी. वेळ त्यांना मनीष नागप यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. साई, परंतु त्या ठिकाणी साई मात्र पहिले दोन्हीही चेंडू थोडासा विचार करायला लावणारी बॅटिंग तिकडे पाहायला मिळाली मंदार गुरव कडून. पहिला बॉल स्विचिटच्या फटक्यासोबत षटकार ठोकलाय, तर दुसऱ्या बॉलवर मात्र रिव्हर्सच्या फटक्यासोबत चौकार ठोकलाय. परत एकदा त्याच पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नापर्यंत आपण पाहिलं तर बॉल पायावर जाऊन आदळतोय. या वेळेला मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. कमबॅक होतोय गोलंदाजाचा. एक बॉल निर्धाव तर हाताळलाय. इथून पुढे अजूनही 3 चेंडू साईला हाताळायचे आहेत. या वेळेला फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. येतोय आणखीन एक बिग बॅश काळा चौकी दमदार षटकार. एक कडक बेधडक षटकार आणि या षटकारासोबत टीमच्या 16 धावा धावफलकावर. एक आक्रमक सुरुवात मंदार गुरव या ठिकाणी करत असताना आपल्या टीमसाठी त्यांच्या अर्धशतकासाठी मात्र सिद्धेश भोसले यांच्याकडून 1001 रुपयांचा पुरस्कार. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला चेंडू ट्रम्बल केला. वेग मात्र थोडासा काढून घेतला. हलक्या हाताने हाताळलेला चेंडू होता. हलकीशी फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर चांगली सजवली आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे एक विकेट कीपर आणि एक स्लीप आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिरकी बघायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने फिंगर रोल केले चेंडूवरती. चांगला लेग ब्रेक आणि गतीमध्ये चांगलं परिवर्तन मात्र त्या ठिकाणी केलं ते गोलंदाज साईने. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि त्या शेवटच्या बॉलला पुन्हा एकदा उलट्या बॅटने या रचनात्मक फटक्यासोबत पाठवून दिलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. जो हर मैदान में मारेबाजी उस बल्लेबाज का नाम है फरदीन काझी यांचं मात्र व्यासपीठावरती आगमन होतंय. मी फरदीनला विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. अगदी कमी वयामध्ये मात्र आपल्या संपूर्ण शिवडी विधानसभेचं नाव, आपल्या परिसराचं नाव, ज्या खेळाडूने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण भारत देश आणि भारताच्याही बाहेर दुबई, दोहा, कतर सारख्या देशांमध्ये नेऊन पोहोचवलं, अशा आपल्या सर्वांचा लाडका फलंदाज फरदीन काझी याचा जो विशेष सत्कार आपण या मैदानावरती या शोभा उत्सव मंडळाच्या वतीने बिग बॅश काळा चौकीमध्ये करणार आहोत. त्या फरदीन काझीचं मात्र मैदानामध्ये शुभागमन झालंय. मी फरदीनला विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती या.
या वेळेला मात्र थोडासा ड्रिफ्टर पाहायला मिळतोय, खाली राहिलेला चेंडू बघायला मिळतोय. व्हेरी वार्म वेलकम फरदीन काझी. मी सन्माननीय रवी कोरडे सरांना विनंती करेन की आपण सुद्धा कृपया व्यासपीठावरती यायचंय. लेग बाईच्या स्वरूपातली धाव घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. मंदार गुरव तिकडे मात्र आज आपल्या टीमसाठी विस्फोटक फलंदाजी सादर करतोय. संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीला पाहायचं झालं तर मात्र 23 धावा. नवनाथ गाडवे एक दांडगा अनुभवी गोलंदाज आणि समोर मात्र एक विस्फोटक प्रवृत्तीचा फलंदाज मंदार गुरव. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना नवनाथ गाडवे या वेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये चांगलं परिवर्तन केलं. सन्मान देण्याचा प्रयत्न तिकडे करत होते, परंतु हलकीशी फिरकी तिकडे चेंडूला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं वळण घेतोय आणि सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगलं क्रिकेट, एक ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहू शकाल बिग बॅश काळा चौकी 2024च्या माध्यमातून. परत एकदा मात्र आपण जर पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला मंदार गुरव कडून. त्यांचा आवडता फटका आहे. काही वेळेला यश मिळालं, काही वेळेला अपयशी राहिले, परंतु चांगल्या धावा आपल्या टीमसाठी त्यांनी जमवल्यात. आणि मंदार गुरव यांच्या अर्धशतकासाठी, त्यांच्या हाफ सेंचुरीसाठी सिद्धेश भोसले उर्फ बच्चू यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर 22 धावांवर बॅटिंग करतोय मंदार, 23 धावांवर बॅटिंग करतोय मंदार गुरव. दिस टाइम फटका येतो या वेळेला मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे मंदारला मिळते. एकेरी धावेसोबत मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकते. संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 आणि त्यातल्या मात्र वैयक्तिक 22 धावा ज्या आहेत त्या मंदार गुरवच्या बॅटमधून आल्यात. वैयक्तिक 23 धावा ज्या आहेत त्या मंदार गुरवच्या बॅटमधून आल्यात. आणि या वेळेला फ्लॅट शॉट प्रणय सावंत, इथे मात्र होईल झेलबाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी मात्र खेळलेल्या या फटक्यावरती मात्र त्यांची विकेट आली आहे. मिड विकेट क्षेत्रात एक सहज सोपा सुरेख असा झेल तिकडे टिपला गेला. पहिला धक्का लागतोय मितांश इलेव्हनला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अभिजित. आज मात्र ज्या दोन खेळाडूंचा विशेष सत्कार या व्यासपीठावरती आपण शोभा उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित या बिग बॅश काळा चौकी 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये करणार आहोत, ज्यामध्ये दोन खेळाडूंचं नाव आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नुकतीच पार पडलेली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती टायगर्स ऑफ कोलकाता या संघाकडून मात्र ज्यांना खेळताना आपण पाहिलं, आपल्या एक अर्धवट धाव तिकडे काढली गेली आहे. आपल्या परिसराचं, आपल्या संपूर्ण शिवडी विधानसभेचं आणि आपल्या मुंबई शहराचं नाव ज्यांनी उंचावलंय अशा टेनिस क्रिकेट पटलावरच्या दोन मातब्बर खेळाडूंचा, दोन नावाजलेल्या खेळाडूंचा सत्कार जो आहे तो या स्पर्धेदरम्यान होणार आहे. आणि त्यामधील एक खेळाडू अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका फरदीन काझी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. तर दुसरं नाव म्हणजे टायगर्स ऑफ कोलकाता या संघाचं, ज्यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि आज या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 चा अंतिम विजेता संघ टायगर्स ऑफ कोलकाता, त्या संघाचे संघनायक म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे प्रथमेश पवार उर्फ नाना यांचा सुद्धा एक विशेष सत्कार या स्पर्धेदरम्यान आपण आयोजकांच्या वतीने आज व्यासपीठावरती करणार आहोत. तर फरदीन इकडे आलेला आहे. फरदीनचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅच कडे थोडंसं लक्ष टाकूया. श्रीच्या हातामध्ये ही नवीन ओव्हर सोपवली गेली आहे. स्ट्राईक वरती मंदार गुरव आपल्या टीमच्या एका चांगल्या टार्गेट सेट करण्यासाठीचा मात्र चालू असलेला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. चांगले फटके त्याने सजवले. इथून पुढे मात्र कशी बॅटिंग करेल. श्रीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि या अर्धा डझन धावांसोबत संघाची मला वाटतं पहिली बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारलेला असताना समोरच्या टीमने टॉस जिंकला होता, प्रथम फिल्डिंग स्वीकारली. परंतु मला वाटतं आता
SS11 संघाचा स्वीकारलेला निर्णय जो आहे तो कुठेतरी फसलेला दिसतोय. दरम्यान क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे, ज्यामध्ये कधीही कोणतं भविष्यवाणी कोणतंही भाकीत करता येत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आपण बघतोय, ज्यामध्ये कितीही धावा बनू देत, काही वेळेला त्या मोठमोठ्या धावा चेस झाल्यात. आणि सध्याच्या स्थितीला आपण चर्चा पुन्हा एकदा त्या गोष्टीची करतोय की सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती 5 ओव्हरमध्ये 79 धावा बनवलेल्या असताना सुद्धा फॅब 11 या टीमला 80 धावांचं लक्ष अगदी सहज त्या ठिकाणी मात्र आपण चेस करून पराभव पत्करलेला पाहिलाय. तर इथे मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा फटका मंदारच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंट मध्ये जातोय. 4 धावांसाठी तिकडे मात्र हा चौकार येतोय. स्पोर्टिसॅकचा बॅनर अर्थातच या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य असं सहकार्य आहे, लालबाग येथील मात्र स्पोर्टिसॅक ब्रँडचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. कारण आज प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती असलेले टी शर्ट, ट्रॅक आणि जी कॅप आपण बघतोय त्याच्यासाठी मात्र स्पोर्टिसॅक या स्पोर्ट्स ब्रँडचं बहुमूल्य सहकार्य. आणि दरम्यान इथे मात्र एक थोडासा खाली राहिलेला चेंडू, मंदार मात्र तिकडे बीट होतोय, त्रिफळाचीत होतोय. मयुरेश भवर या दोघांकडून 500 रुपयांचा म्हणजे तब्बल 1000 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र आलेला आहे तो गोलंदाज श्रीसाठी. विशेष कौतुक यासाठी केलं जाते कारण हा 19 वर्षाखालील गोलंदाज आहे आणि त्याने मंदार गुरव सारख्या फलंदाजाची विकेट पटकावली आहे आणि त्यासाठी मात्र त्याचा सन्मान केला जाणार आहे. त्याला 1000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिमानास्पद गोष्ट आहे. आज या युवा टॅलेंटेड गोलंदाजांनी एका विस्फोटक फलंदाजाला बाद केलं आपल्या टीमसाठी. 3 चेंडू पूर्ण झाले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 36 धावा धावफलकावर. या वेळेला हा थोडासा जास्त आपटलेला चेंडू होता. फलंदाजाच्या डोक्यावरून अगदी सुपर से भी उपरवाली गेंद, त्यामुळे पंचांनी त्याला मात्र व्हाईट बॉल देऊन दंडित केलं. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग ही दिली आहे. एखादा अजून बाउन्सर जर हाताळला गेला तर पुन्हा एकदा कुठेतरी दंडित केलं जाऊ शकतं, परंतु या वेळेला विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप कडे जाताना एक धाव सहजरित्या घेतली जाईल. एकेरी धावेसोबत नवीन फलंदाज तिकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो संकेत आणि अभिजितची जोडी आता मैदानावर बॅटिंग करताना आपल्याला दिसते. श्री मात्र हे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 5 चेंडू त्याचे पूर्ण झालेत, 4 चेंडू पूर्ण झालेत, 2 चेंडू शिल्लक. आणि या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सडक पे कडक एक दणदणीत षटकार. चेंडू आणखीन एक अतिरिक्त रन मात्र तिकडे खर्च केली जाते गोलंदाज श्रीकडून. एक षटकार आणि या व्हाईट बॉल नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर धावफलकावरती धावा झालेल्या बघायला मिळतात 45. भारतीय संघाचे सध्याच्या स्थितीला असणारे कर्णधार रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर. धावफलकावरती 45 धावा. आणि या वेळेला पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू तर होता, परंतु आता क्षेत्र चुकीचं निवडलंय. ज्या ठिकाणी मात्र बाउंड्रीज थोड्याशा लांब आहेत त्या काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक सहज सोपा सुरेख असा झेल
बदली त्याला 9 धावा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने दिल्या जाणार आहेत आणि त्या षटकारासाठी मनीषजी नागप यांच्याकडून 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा आहे त्या 9व्यासाठी. आता हा षटकार हा 9वा कोणाच्या बॅट मधून येणार, कोणाला मिळणार मात्र 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, हेही जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. या 2 दिवसांमध्ये आतापर्यंत तरी एकही 9वा आलेला नाहीये, परंतु इथून पुढे उद्याचा दिवस आणि आज या नंतर असणाऱ्या सामन्यांमधून एखादा फलंदाज असू शकतो जो हा 9वा मारू शकतो, हा 9वा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट करू शकतो आणि त्यासाठी विशेष बक्षीस सुद्धा आहे ते मनीषजी नागप यांच्याकडून. चांगला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पाठीमागे जात असताना फाईन लेगचा फिल्डर तिकडे आलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी अपील केली आहे परंतु पंचांनी ती मात्र फेटाळून लावली आहे. नवीन फॅटर मैदानाच्या आतमध्ये काव कॉर्नर मध्ये आलेल्या झेल नंतर संदेश मैदानावर दाखल झाला. संदेशच्या बॅट मधून मात्र या 2 धावा. पल्लवच्या हातामध्ये ही शेवटची ओव्हर आहे. स्कोअर कडे लक्ष टाकूया. संघाची धावसंख्या झाली आहे ती 47. डावखुरी आताचा फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पल्लव गोलंदाजी करतोय समाज मंदिर एंड कडून. समोर बॅटिंग साठी मात्र संदेश आणि या संदेशच्या बॅट मधून अजून एक जबरदस्त फटका आलाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी बिग बॅश. पल्लवचा पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेतसाठी. या वेळेला मात्र चांगली लेंथ पाहायला मिळते. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू होता. त्यावर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळते. मागील एक षटकार आणि या सिंगल धावेसोबत मात्र 50 धावांचा आकडा मला वाटतं पार पडलाय. अगदी 50 धावांच्याही वर धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. 54 धावा स्कोर कार्डवर. 4 षटकांचा सामना आहे. मगाशच्या मॅच मध्ये मात्र 55 धावांचं लक्ष चेस झालेलं आहे. या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष असेल आणि नवनाथ गाडवे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत रनआउटच्या संधीमध्ये यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
विभागातील सर्व युवा खेळाडूंना आपण 2 शब्दांमध्ये मार्गदर्शन करायचे। फरदीन, सिर्फ 2 शब्द अपने सभी युवा खिलाड़ियों के लिए। नहीं, पहले तो थैंक्स बोलना चाहूँगा ये बिग बैश कमेटी का, जिन्होंने मुझे बुलाया यहाँ पर और इतना अच्छा सम्मान किया। भाई गौस को थैंक्स बोलना चाहूँगा। लोगों को मालूम नहीं, लेकिन मेरा टेनिस क्रिकेट स्टार्ट बड़ा सही से हुआ था, लेकिन लाइमलाइट मुझे ब्रह्मा बॉयज से ही मिली थी। जब मैं पहला बार उधर रतन बुआ खेला था, तभी मुझे लाइमलाइट मिली थी, तभी से मेरा क्रिकेट स्टार्ट हुआ था। और रही बात बोलने की, तो मैं भी अभी तक छोटा ही हूँ, ऐसा कुछ इतना बड़ा नहीं हूँ एज में भी, और इतना क्रिकेट भी नहीं खेला हूँ। बस लोगों की दुआ है कि अच्छा हो रहा है, अच्छा करने की कोशिश कर रहा हूँ। बस यही कोशिश करता रहता हूँ कि अच्छा खेलते रहो, अच्छा प्रैक्टिस करूँ। और सबको यही बोलना चाहूँगा, अच्छा क्रिकेट खेलना है तो अच्छा प्रैक्टिस करना ज़रूरी है, टाइम टू टाइम सब करना ज़रूरी है, और क्रिकेट के साथ लॉयल रहना ज़रूरी है, तो सब अच्छा होगा। सो प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। और फरदीन काजी, आप यहाँ पर मौजूद रहे, आपका तहे दिल से हार्दिक अभिनंदन यहाँ पर तो जरूर करेंगे। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या फरदीन काजीसाठी। मला वाटतं पुढील स्पर्धेसाठी तो इथून रवाना होणार आहे, तर त्याला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देऊया। आणि लगेचच जाऊया आता मात्र या स्पर्धेच्या चालू असलेल्या मॅचच्या सेकंड इनिंगकडे। जसा हा सेकंड इनिंगला आपण खेळ सुरू झालेला बघणार आहोत। हा सामना जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट असेल। सेकंड इनिंगची सुरुवात आपण झालेली बघतोय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण। दाखवून दिले, गोविंदा आला रे आला। जबरदस्त बॅटिंग सुरुवातच षटकाराने केली आहे। कुशल गुरडे मगाशी प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते, त्यांना रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता। एक मॅच त्यांच्या टीमने हरलेली आहे, परंतु त्यांना आता या मॅच मध्ये आपलं सर्वोत्कृष्ट द्यायचंय। चांगला चेंडू, या वेळेला मात्र चांगली लेंथ हाताळली जाते कुशल गुरडे कडून। गोविंदाने सुद्धा तितकाच चांगला सन्मान या चेंडूला दिलाय। चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पटवा, हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर मात्र इथे गोविंदा वाल्मिकी करतोय। पहिला बॉल षटकार ठोकला आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर या चांगल्या लेंथवरच्या बॉलला अगदी चांगल्या सन्मानजनक फटक्यासोबत मात्र खेळून काढलं। एक सिंगल धाव घेतली। दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी त्याच्यासोबत नवनाथ गाडवे। दांडगा अनुभव या खेळाडूकडे सुद्धा क्लासिकल बॅकफुट कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळेल नवनाथ गाडवे यांच्या बॅटमधून। क्रिकेटचं एक मादक सौंदर्य अशा फटक्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं। असे काही फटके असतात टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा म्हणा किंवा मग हार्ड बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा म्हणा, अगदीच आपण जर पाहिलं तर डोळ्यांना थंडावा देणारे असे हे फटके आपण नेहमी पाहत असतो। या कॉपी बुक स्टाईल फटक्यांना पाहिल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळतो। असाच एक फटका नवनाथ गाडवे यांच्या बॅटमधून। ओहो, सुंदर फटका पुन्हा एकदा मात्र खोदून काढलाय। पॅडलाईन चेंडू होता, पायावर मारा करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला तो कुशल गुरडेकडून। आणि आज एक शिल्लक राहिलेला जो आता आपला सामना आहे, मला वाटतं आता वेळ बरीच झालेली आहे, अंधार पडत चाललेला आहे, त्यामुळे आपली शिल्लक राहिलेली आजची जी एक मॅच आहे ती उद्या सकाळी बरोबर 9 वाजता, बरोबर 8 वाजता, वेळेत थोडासा बदल, बरोबर 8 वाजता उद्या सकाळी हा पहिला सामना जो असेल तो आजच्या शिल्लक राहिलेल्या 2 संघांचा जो सामना आहे त्यांच्यामध्ये उद्याचा सकाळच्या सत्रातला पहिला सामना खेळवला जाणार आहे। त्यामुळे मी दोन्ही टीमला विनंती करतोय, बरोबर 7:45 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय। 7:50 या ठिकाणी टॉस केला जाईल आणि बरोबर 8 वाजता सामन्याची सुरुवात होईल। 4 चेंडू आणि धावफलकावरती मात्र 10 धावा। ऑन साइडला फटका उडवायचा होता, परंतु जमिनी लगत अगदी अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट क्षेत्रात बॉल चाललाय। एक अच्छी शुरुआत वहां पर होती हुई दिखाई दे रही है टीम SS11 द्वारा, जहां की एक बड़ा टारगेट उन्हें चेस करना है। 58 रनों का एक बड़ा लक्ष्य वहां पर उनके सामने रखा है मितांश 11 कालाचो की टीम ने। 10 रन टीम के स्कोर कार्ड पर थे, अब एक सिंगल वहां पर जुड़ेगा 11 रन टीम के स्कोर कार्ड पर बिना किसी नुकसान के। 11 धावा बिनगडी बाद, शेवटचा एक चेंडू शिल्लक कुशल गुरडेच्या ओव्हर मधला। ओहो, वाह
चर्चा केली की असे फटके पाहिल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळतो. तसाच एक फटका गोविंद वाल्मिकीच्या बॅटमधून सुद्धा आलेला आपण पाहिला. शेवटचा बॉल होता, त्यावर मात्र गोविंदाने षटकार सजवला आणि या अर्धा डझन या 6 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 17 धावांवरती. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये मात्र हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या टोटल 58 धावा, ज्यामुळे इथून पुढे आता 41 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये असेल ती SS11 टीमला. नवीन गोलंदाज अक्षय मोहिते, कृष्णा या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. पहिला चेंडू शरीराचा भेद घेतो, एक वेगवान बॉल. एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे अक्षय मोहिते. या मैदानावरती मात्र बऱ्याच स्पर्धा तो खेळलेला आहे. खेळपट्टीचा चांगला आढावा घेतलाय सकाळच्या सत्रापासून. लगातारचे 2 निर्धाव चेंडू हाताळतोय. नवनाथ गाडवे यांच्यासाठी मात्र ही गोलंदाजी कृष्णाकडून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सत्कार आपण आज केलेला आहे तो फरदीन काझी सारख्या फलंदाजाचा. मला वाटतं उद्याच्या सत्रामध्ये प्रथमेश नाना पवार याचा सुद्धा सत्कार आपण व्यासपीठावरती उपस्थित राहिल्यानंतर करणार आहोत. आणि या वेळेला आक्रमण केलंय नवनाथ गाडवे यांच्या बॅट मधून. बॉल मात्र सरळ खेळाडूच्या हाताला लागून निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 आणि हातातून बॉल मात्र निसटून जातोय तो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. या षटकारानंतर मात्र धावसंख्या ही वेगाने पुढे सरकते, झपाट्याने पुढे सरकते. 23 धावा. पुन्हा एकदा एक फ्लॅट शॉट. सो ब्युटिफुल. नवनाथ गाडवे आज मात्र आपला दांडगा अनुभव इथे पणाला लावतायत. आता मात्र या मॅच मध्ये जीव ओतलाय या 2 षटकारांनी. ओहो, सुंदर कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर कडे जात असताना मात्र एक सिंगल घेतली जाते नवनाथजी गाडवे यांच्या माध्यमातून. 2 षटकार एका सिंगल सोबत संघाची धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. चांगला पाठलाग सुरू आहे. संघाची एकंदरीत धावसंख्या जर पाहिजे झाली तर टीमने 30 धावा पूर्ण केल्यात. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 मधून अजूनही एक बॉल शिल्लक आहे. काय घडणार या शेवटच्या चेंडूवरती? थोडा है थोडे की जरूरत है. शेवटचा चेंडू, त्यावर मात्र किती धावा येतात पाहूया. एकच धाव घेतली जाते. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची समाप्ती होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची 13.5 धावांच्या सरासरीची गरज असेल. म्हणजे 27 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या SS11 या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. झगडताना, फाईट करताना, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष हेच जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न वाळूचे कण रगडितात, तेलही गळे.
संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चपळ बघायला मिळेल. गोविंद वाल्मिकी मात्र डेंजर झोन कडे धावत होते. अगदी वेळेत आपल्या सुरक्षित स्थळी पोहोचलेत. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न या कव्हर ड्राईव्हच्या फटक्यासोबत. संघाची धावसंख्या पुढे सरकते 34 धावांवरती. अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत ते 8. प्रत्येक बॉलवर 3 धावा. या 8 चेंडूंमध्ये 4 षटकारांची गरज. आणि या वेळेला विकेट किपरला ही बीट करत बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पार 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 चौकार. आता मात्र 7 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 20 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार कोण हरणार. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण बघतोय मैदानामध्ये. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये शिल्लक राहिलेला मात्र एक सामना उद्या बरोबर सकाळी ठीक 8 वाजता मैदानावर खेळवला जाणार आहे. मंकड विकेटची कुठेतरी मात्र वाट पाहत होते. गोविंद वाल्मिकी मात्र आपल्या जागेवर स्थिर उभा आहे. राऊंड विकेटचा मारा घेऊन मंदार गुरव शेवटच्या बॉलसाठी स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. डॉट बॉल येतोय. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण करताना. प्रणय सावंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून एक चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. आणि या डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता झाली. 6 बॉल आणि आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार, जो लढणार तो जिंकणार. आता इथे रडायचं नाही, फक्त आणि फक्त लढायचं हेच फलंदाजांना लक्षात ठेवावं लागेल. 6 चेंडू 20 धावा. मानलं तर सोपं, मांडलं तर कठीण. आता मात्र थोडीशी चर्चा होईल. विचार विनिमय पूर्वक गोलंदाज निवडावा लागेल, कारण मॅचची स्थितीच तशी आहे. मॅचचं इक्वेशनच तसं आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. प्रेक्षकांचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं शुभा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसऱ्यामध्ये या सेकंड एडिशन मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बरेच क्रिकेट लवर क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातून हा सामना पाहण्यासाठी मात्र मैदानावरती मोठ्या संख्येने गर्दी करतायत. उत्कंठावर्धक सामना आहे. मॅचची मात्र आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक काळा चौकीकराला जाणून घ्यायचं की या मॅचचा विजेता कोण. या मॅच साठी मात्र असणारं या प्रश्नामागचं प्रश्नचिन्ह आता मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर या ठिकाणी उलगडणार आहे. हे कोड शेवटची ओव्हर जयेशच्या हातामध्ये. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर गोविंद वाल्मिकी. पहिला चेंडू कव्हर क्षेत्राच्या दिशेने हवेत आहे आणि पहिल्याच बॉलवर जयेशने पटकावली आहे गोविंद वाल्मिकीची विकेट. मगाशी गोविंदा आला रे आला, आता मात्र गोविंदा गेला रे गेला. विकेटचं पत्र वरती मात्र मोठी जबाबदारी आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा मात्र ऐन मोमेंटला मात्र त्या ठिकाणी विकेट आली आहे. या मॅचचा मोमेंटम शिफ्ट करणारा हा चेंडू आपण पाहिला जयेशच्या ओव्हर मधून. सुरुवातीच्याच बॉल वरती गोविंद वाल्मिकी सारख्या फलंदाजाला, जो चांगल्या फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. राऊंड विकेटचा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. डावकुर्याताचा फलंदाज अमोल असेल आता मात्र स्ट्राईकवर. त्याच्यासाठी मात्र वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग इकडे सजवली जाते. त्याच्यासाठी मात्र जाळं रचलं जात आहे. दुसरा चेंडू जयेश विरुद्ध अमोल. जमिनी लगतचा फटका पुन्हा एकदा मात्र जातो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव घेण्याची संधी मिळते. दुसऱ्या बाजूने आता नवनाथ गाडवे आहेत मैदानाच्या आतमध्ये.
आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर नवनाथ गाडवे यांना करावा लागणार आहे. काय घडणार, काय बिघडणार येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. आता मात्र हृदयामध्ये धडधड करू लागणारी ही मॅच. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती बॉल निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. षटकार, एका चौकाराची आवश्यकता. अर्थात 16 धावा अजूनही बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. काय घडेल या आता येणाऱ्या चेंडूवरती, कारण हा मॅचचा निर्णायक चेंडू असू शकेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा, आणखीन एक बॉल. वा, आणखी दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर विकेट, एक सिंगल, एक चौकार आणि एक षटकार. दोन चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक. वा, मेरे हमने अभी तो पूरा आसमान बाकी आहे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नवनाथ गाडवे यांच्यासाठी. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. काय घडणार शेवटच्या चेंडूवरती. हृदयाचे ठोके चुकवणारा हा बॉल आणि या बॉलवर फुल टॉस चेंडू आलेला असताना 1 धाव तर घेतली आहे, परंतु 2 धावांनी हा सामना हातातून गमावलाय. SS11 ने विजयी ठरतो या सामन्यामध्ये मितांश 11 काळा चौकी. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवून जावा जाता जाता.